शासकीय सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस. मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोयाबीन खरेदी केंद्रावर प्रति क्विंटलला 4,892 रुपये बाजारभाव, तर बाजारामध्ये विक्री केल्यास 1,000 ते 1,200 रुपये नुकसान. शहापूरच्या चेरवली गावचे सरपंच जगन्नाथ गणपत सातवी यांच्यावर प्राणघातक हल्ला. त्यांच्या डोक्यावर जबर जखम. किनवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. ठेकेदार आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भांडणामध्ये धाराशिव जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामं ठप्प. जिल्ह्यामधल्या अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे निधी नसल्यामुळे जिल्ह्यातील ठेकेदार आक्रमक. गडचिरोलीच्या सीमावर्ती भागामध्ये नक्षलवाद्यांकडून 2 युवकांची निर्घृण हत्या. एकाच कुटुंबातील दोघांची हत्या झाल्यामुळे दहशतीचं वातावरण. हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी पत्र पाठवलं. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक. मूर्तिकार कंत्राटदारांसोबतच अधिकाऱ्यांची देखील 10 फेब्रुवारीला बैठक पार पडणार. छत्रपती शिवरायांचा नव्यानं पुतळा उभारण्यात येणार. वर्ध्यामध्ये अजूनही अनेक शेतकऱ्यांना हमी दरामध्ये सोयाबीन विक्रीची प्रतीक्षा. हमी दरामध्ये खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी. दरवाढीच्या अपेक्षेसोबत विविध अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक. नागपूर जिल्ह्यामधील पाण्याचा प्रश्न आता मिटणार. 8 सुधारित योजनांपैकी 3 योजनांना मंजुरी, तर उर्वरित 5 पाणीपुरवठा योजनांना 31 मार्चपूर्वी मंजुरी द्यावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश.